रोहन, तू लग्न झालेल्या आपल्या बहिणीवर हात कसा काय उचलू शकतोस? आई, तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. हिचं माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही आहात. तुमच्यानंतर माझं हिच्यासोबत काहीच संबंध नाही. तुमच्यानंतर हिचं माहेर पूर्णपणे कायमचं संपून जाईल. कारण मला अशा लोकांसोबत नातं जपून ठेवण्याची काहीच गरज नाही, जी आपल्या नवऱ्याची होऊ शकत नाही, जी आपल्या कुटुंबाचा भाग होऊ शकत नाही. मग ती माझी कशी काय होणार? आई, अशा लहान सहान गोष्टींवरून प्रियाला घरी आणणे चुकीचे आहे. आई, हिच्या सासरचे लोक तसे नाहीत जसा तुम्ही विचार करत आहात. आणि ती सांगते आहे, मी त्यांना व्यवस्थितरित्या ओळखतो. नक्कीच प्रियाने काहीतरी उलटसुलट म्हटले असणार. मुलाचे म्हणणे ऐकून आशाताई अजूनच रागाने भडकल्या. हो तर, म्हटलं असेल. मग काय झालं? मुलगी आजारी होती, कमजोरी आली असेल, चिडचिडेपणा वाढला असेल. त्यामुळे रागाने आपल्या सासूला काही म्हटलं तर काय झालं? तिच्या सासूने सुद्धा समजून घेतलं पाहिजे ना की सून आजारी होती, नुकतीच आजारपणातून उठली होती. हे बघ बाळा, उगाचच वाद घालू नकोस. ही वाद घालण्याची वेळ नाही. तू मला लवकर प्रियाच्या सासरी घेऊन चल. मला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीजवळ जायचे आहे. मला बघायचे आहे की तिला काय झाले आहे. आता रोहन आणि आशाताई घरातून निघणारच होते की प्रिया दरवाजावर रडत रडत आली. प्रियाला असं अचानक रडताना दरवाजावर आलेलं पाहून रोहन आणि आशाताई हैराण झाल्या. अगं प्रिया, तू अशी अचानक? आत्ता तर आम्ही तिथे येतच होतो, त्यापूर्वीच तू आलीस, आणि तेही एकटी. सचिनला सोबत का घेऊन आली नाहीस? नाही दादा, मी एकटी आली आहे. प्रियाच्या गोष्टी ऐकून रोहन काही विचार करत म्हणाला, प्रिया, एक गोष्ट सांग. तिथे तू सर्वांना सांगून आली आहेस ना? प्रिया काही बोलणार त्याआधीच आशाताई मध्येच म्हणाल्या, बस झालं रोहन, आता खूप झालं. मी सांगितलं ना की प्रियाची तब्येत बरी नाही. बिचारी माझी मुलगी इतक्या लांबून कशी आली कुणास ठाऊक, आणि वरून तू तिच्या तब्येतीची विचारपूस न करता तिला प्रश्न विचारतोयस. आणि तसंही तुला इतकी काळजी का वाटते? उलट बरं झालं ना की इतक्या लांब जाण्यापासून तू वाचलास. तू हा विचार का करत नाहीस की तिने इतक्या आजारपणात कोणालाही त्रास दिला नाही. एका सासूपासून स्वतःचा जीव वाचवून आली आहे, आणि इथे मात्र तू तिला प्रश्नावर प्रश्न विचारत चालला आहेस. अगं आई, तू समजून घेण्याचा का प्रयत्न करत नाहीस? तिला कसलाही आजार झालेला नाही. सचिनचा फोन आला होता, त्याने मला सर्व काही सांगितलं आहे. आजही आपल्या सासरच्या लोकांशी ही भांडून आली आहे. तिला काहीही झालेले नाही. विचार तू तिला. सांग प्रिया, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. रोहनचे म्हणणे ऐकून आशाताई डोळे मोठे करून प्रियाला पाहू लागल्या आणि म्हणाल्या, बाळा प्रिया, खरं खरं सांग, काय झालं आहे? रोहन जे काही बोलतो आहे ते खरे आहे का? तू खरंच तिथून भांडण करून आली आहेस का? हे बघ बाळा, आपल्या आईपासून काहीही लपवू नकोस. काय झालं आहे सर्व काही सांग. आईचे म्हणणे ऐकून प्रिया रडू लागली आणि रडत म्हणाली, आई, माझी काहीही चूक नाही ना. मी त्यांच्याशी भांडण करू इच्छित होते. ते लोक मुद्दाम मला भांडण करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आणि दादा, तुला तर नेहमी मीच चुकीची वाटते. तू नेहमी माझ्यातल्या चुका शोधून काढतोस. माझ्या सासरची लोक तुझ्या नजरेत अगदी योग्य आहेत ना? आई, मी तुला काय सांगू, मला तिथे मोलकरणीसारखं वागवलं जातं. मी तिथे एक कप चहा सुद्धा शांतपणे पिऊ शकत नाही. जसा चहाचा कप हातात घेतला, लगेच या लोकांच्या विनंत्या येऊ लागतात. कोणाला सकाळी सकाळी पकोडे हवे असतात, तर कोणाला बटाट्याचे पराठे, तर कोणाला पोहे हवे असतात. एक गोष्ट सांग आई, मी एकटी या सर्व लोकांच्या विनंत्या कशा पूर्ण करू शकते? मी माणूस नाही का?
असं म्हणत प्रिया रडू लागली आणि रडत म्हणाली की त्या लोकांनी तर हाही कधी विचार केला नाही की मी त्या घरची एकुलती एक सून आहे. थोडंसं प्रेमही दिलं पाहिजे, पण नाही, फक्त मोलकरणीसारखं काम करून घेतात. माझी तब्येत वगैरे काही बिघडली नव्हती. मी तुला खोटं बोलली होती. मी तिथे खरंच त्या लोकांच्या अत्याचारापासून कंटाळून गेली आणि भांडण करून आली आहे. आणि आता मी इथून जाणार नाही. मला जाण्यासाठी कोणीही जबरदस्ती करणार नाही. असं म्हणत प्रियाने तिचा निर्णय सांगून टाकला. मुलीच्या अशा गोष्टी ऐकून आशाताई घाबरल्या की खरंच जर आपली मुलगी सासरी गेली नाही तर काय होईल. त्यानंतर त्या प्रियाला मोठ्या प्रेमाने समजावत म्हणाल्या, हे बघ बाळा, ते सासर आहे. लहान सहान गोष्टींवरून भांडण तर होतच राहतात. काही गोष्टी त्या लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि काही गोष्टी तुला सुद्धा सहन कराव्या लागतील. तेव्हाच घर संसार टिकू शकतो. आईचे म्हणणे ऐकून प्रिया अजूनच चिडली आणि चिडत म्हणाली, आई, घर संसार चालू दे किंवा नको चालू दे, मला काही देणं घेणं नाही. मी स्पष्टपणे सांगितलं आहे की मला तिथे जायचं नाही. मला त्या घरात पाऊलही ठेवायचं नाही. तोपर्यंत रोहनची पत्नी कल्पना, जी आतापर्यंत किचनमध्ये सर्व गोष्टी ऐकत होती, ती प्रियासाठी पाणी घेऊन आली आणि पाणी देत म्हणाली, हे घ्या ताई, थंड थंड पाणी घ्या. डोकं थोडं शांत होईल. कल्पनाचं म्हणणं ऐकून प्रियाला कळतच नव्हतं की वहिनी तिची सांत्वन करत आहे की तिला चिडवत आहे. तेव्हा कल्पना म्हणाली, ताई, तुम्ही अचानक न सांगता इथे निघून आलात. मग आता काही दिवस थांबणार की आता निघून जाणार? कल्पनाचे म्हणणे ऐकून प्रिया रागाने लाल झाली. जणू तिच्या रागाच्या आगीत तूप ओतण्याचं काम केलं होतं. बहिणी, विचारण्याची ही काय पद्धत आहे? हे माझं घर आहे. मला वाटेल तितके दिवस राहीन. तू मला विचारणारी कोण? आणि तसंही कोणतीही मुलगी एका दिवसातच आपल्या माहेरवरून परत जात नाही. आता आलीच आहे तर काही दिवस राहणारच ना. प्रियाचा राग पाहून कल्पना हसत म्हणाली, अहो ताई, तुम्हाला तर लगेच राग आला. मी तर असंच चेष्टा करत होती. दोघांमधील गोष्टी अजून वाढू नयेत म्हणून आशाताई मुद्दामून कल्पनाला म्हणाल्या, सुनबाई, एक काम कर, मला काही कामानिमित्त बाहेर जायचे आहे. मी थोड्या वेळानंतर परत येईन. तोपर्यंत तू रात्रीच्या जेवणाची तयारी करून घे. आणि हो, रात्रीच्या जेवणात पुरी भाजी आणि खीर बनव. असं म्हणत आशाताई निघून गेल्या आणि कल्पना गुपचूप उठून किचनमध्ये जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. रोहन आशाताईसोबत बाहेर निघाला. आता प्रिया एकटी हॉलमध्ये बसून आरामात मोबाईल बघत होती. जवळपास अर्ध्या तासानंतर रोहन परत येऊन तिच्या बाजूला बसत म्हणाला, प्रिया, जरा एक ग्लास थंड पाणी घेऊन ये. गळा खूप सुकला आहे. प्रिया तर सुरुवातीपासूनच थोडी हट्टी होती. तोंड वाकडं करत बोलण्याची तिची सवयच होती आणि या नादात ती हेही विसरली होती की तिच्यासमोर तिचा मोठा भाऊ तिला पाणी मागत आहे. ती लगेच म्हणाली, दादा, आता सर्व काम माझ्याकडूनच करून घेशील का? तू मला पाणी मागत आहेस, तू तुझ्या बायकोला सांग पाणी घेऊन येण्यासाठी. प्रियाचे बोलणे ऐकून रोहन आश्चर्यचकित झाला. तो प्रियाला बघत म्हणाला, प्रिया, हा काय उद्धटपणा आहे? मी तुला दिवसेंदिवस उद्धट वागताना बघत आलो आहे. तुझ्यात बोलण्याचे अजिबात शिष्टाचार राहिलेले नाही. तुझी वहिनी सुद्धा काही बसून नाही जे मी तिच्याकडून पाणी मागावे. ती सतत स्वयंपाकघरात काम करते. ते तुला दिसत नाही का? ही गरमी फक्त तुझ्यासाठीच नाही तर तिच्यासाठी सुद्धा आहे. ज्या प्रकारे तू दिवसभर बसून फोन बघते आहेस, त्या प्रकारे जर किचनमध्ये जाऊन काही मदत केली असती तर तुझ्या वहिनीला किती मदत झाली असती. बिचारी लवकर कामातून मोकळी तरी झाली असती. आणि तसंही तुला इथे यायचंच आहे, इथे राहायचंच आहे, तर आपल्या वहिनीसोबत चांगलं जुळवून घे आणि तिला तिच्या कामांमध्ये मदत कर. म्हणजे तुझ्या वारंवार येण्यामुळे तिला वाईट वाटणार नाही. रोहनचे असे कडवट पण खरे शब्द ऐकून प्रियाच्या तळपायाची आग जणू मस्तकात गेली. ती लगेचच रागात म्हणाली, दादा, तुला वहिनीची इतकीच काळजी वाटते
तर तू तिला स्वयंपाकघरामध्ये का मदत करत नाहीस? आणि सोबत जाऊन पाणी सुद्धा पिऊन घे. मला शिकवू नकोस की मला काय करायचे आहे आणि काय करायचं नाही. आतापर्यंत आईने आणि बाबांनी माझ्याकडून कोणतंही काम करून घेतलं नाही. आणि तुझी अशी इच्छा आहे की तुझ्या बायकोसोबत मिळून मी घरची कामं करावी? तूच जोरूचा गुलाम बन. बस, हीच एक गोष्ट होती जी प्रियाने चुकीची बोलली होती. जोरूचा गुलाम. जे ऐकून रोहनला खूप राग आला आणि जसा तो प्रियाला काही बोलायला गेला की कल्पना मध्ये आली आणि म्हणाली, हे घ्या पाणी. तुम्हाला पाणीच हवं होतं तर मला सांगितलं असतं. उगाचच कधीपासून बसून वाद घालत आहेस. तुला माहित आहे तुझ्या आई वडिलांनी तुझ्या बहिणीकडून कधी साधा एक पाण्याचा ग्लास सुद्धा प्यायला मागितला नाही. जेव्हा ताई तुझ्या आई आणि वडिलांची काम करू शकत नाही, आपल्या नवऱ्याचे काम करू शकत नाही किंवा आपल्या सासरच्या लोकांची कामं करू शकत नाही, तर तूच सांग ती तुझं काम का करेल? जेव्हा मी एकटी संपूर्ण घरची कामं करते तर तुला साधा एक पाण्याचा ग्लास देऊ शकत नाही का? आणि ताई, ही काय पद्धत आहे आपल्या मोठ्या भावासोबत बोलण्याची? आपल्या मोठ्या भावासोबत असं कोणी बोलतं का? हा, आता महाराणीची वेळ आहे. वाटतं आता ही सुद्धा आपल्या नवऱ्याच्या बाजूने बोलणार वाटतं. आतापर्यंत पत्नी भक्त बोलत होता आणि आता पती भक्त बोलू लागली. प्रियाचे असे बोलणे आता रोहनच्या सहन होण्याच्या पलीकडे होते. तो रागाने प्रियाला कानाखाली मारण्यासाठी गेला, पण नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवत जोरात ओरडला, बस झालं प्रिया, आता गप्प बस, नाहीतर माझा हात उचलेल. तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस. बस. रोहनच्या इतक्या बोलण्यानेच प्रियाचे रडणे ओरडणे सुरू झाले. मोठ्या कष्टाने कल्पनाने रोहनला शांत केले होते. तोपर्यंत आशाताई सुद्धा आल्या होत्या. आईला पाहताच प्रिया अजूनच जोरात रडू लागली. आई, आई, दादाने माझ्यावर हात उचलला. वहिनीच्या समोर मला मारायला आला. आई, माझा या घरात काही आदर नाही का? मी या घरची मुलगी नाही का? माझा या घरावर काहीही अधिकार नाही का? आई, दादा माझ्यावर खूप जळतो. तू गेल्यानंतर या दोघांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. इतकंच नाही तर माझ्यावर हातही उचलला. प्रियाचे म्हणणे ऐकून आशाताई रागाने भडकल्या आणि रोहनला बघत म्हणाल्या, रोहन, हा काय पोरकटपणा आहे? मी हे काय ऐकते आहे? तू तुझ्या लग्न झालेल्या बहिणीवर हात उचललास? रोहन काही बोलणार होताच की तितक्यातच कल्पनाने त्यांचा हात धरून त्याला इशाऱ्यामध्ये शांत राहण्यास सांगितले आणि स्वतःच पुढे होऊन आशाताईंना घडलेली सर्व घटना सांगितली. सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आशाताई प्रियावरच नाराज झाल्या. प्रिया, ही काय पद्धत आहे? आपल्या भावाला अशा प्रकारे उलट उत्तर देणे शोभत नाही. तू तुझ्या आयुष्यात कधी सिरियस होशील? रोहन अगदी योग्य बोलतो आहे. चूक तुझ्या सासरच्या लोकांची नाही तर तुझी आहे. गप्प रहा आणि उद्या सकाळी आपल्या सासरी निघून जा. आता मला तुझ्यामुळे अजून माझी नाती बिघडवायची नाहीत. तुला जर एखाद्या व्यक्तीपासून त्रास असेल तर समजू शकतो. माहेरी दादा आणि वहिनीचा त्रास, सासरी सासरच्या लोकांचा त्रास, सर्वांचाच तुला त्रास होतो. तू नेमकं कोणासोबत आनंदाने राहू शकतेस? असा एखादा व्यक्ती तरी सांग ज्याचा तुला त्रास होत नाही. बाळा प्रिया, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर, नाहीतर आयुष्यात असे वळण येईल की तू अगदी एकटी पडून जाशील. तुझ्या मागे कोणीही नसणार. आई वडील आयुष्यभरासाठी नसतात. आईच्या गोष्टी आणि आईचे बोलणे ऐकून बिचारी प्रियाचे तोंड लहान झाले. पण रोहन लगेचच उभा राहून म्हणाला, आई, मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. हिचं माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही आहात. तुमच्यानंतर माझं आणि हिचं कसलंही नातं नसणार. तुमच्यानंतर तिचं माहेर कायमचं संपून जाईल, कारण मला अशा लोकांसोबत नातं टिकवण्याची काहीच गरज नाही आणि स्वतःचं माहेर गमावण्याची जबाबदार ही स्वतः असेल. असं म्हणत रोहन बाहेर निघून गेला. कल्पना सुद्धा किचनमध्ये निघून गेली. आशाताई प्रियाला बघत म्हणाल्या, बाळा प्रिया, अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःला सावर, नाहीतर मलाही तेच बोलावे लागेल जे रोहन बोलून गेला. जर तू स्वतः बदलली नाहीस तर मी तुझ्या नादात
माझ्या मुलाला आणि सुनेला माझ्यापासून लांब होऊ देऊ शकत नाही. बाळा, गोष्टीला समज. त्यामुळे उद्याच्या उद्या गुपचूपपणे आपल्या सासरी निघून जा आणि स्वतःच्या संसारावर लक्ष दे. यामध्येच तुझे भले आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यापुढे कधीही भांडण करून इथे येऊ नकोस. इथे तेव्हाच ये जेव्हा मी आदराने तुला घ्यायला येईल. असं म्हणत आशाताई सुद्धा निघून गेल्या. आता प्रिया अगदी एकटी पडली होती. आज कोणीही तिच्यासोबत उभं नव्हतं. ना आई, ना वडील, ना वहिनी, ना सासरचे लोक. आणि हे सर्व प्रियाच्या वागण्यामुळेच घडले होते. दुसऱ्या दिवशी मनात नसताना सुद्धा प्रियाला आपल्या सासरी परत जावे लागले. तर मित्रांनो, प्रत्येक वेळी अशा प्रकारे भांडण करून माहेरी येणे फार चुकीचे आहे. मुलीने आपले माहेर आणि सासर या दोन्ही गोष्टींना सांभाळून संसार करायचा असतो. मुलीचं ज्या प्रकारे सासर आपलं असतं त्याच प्रकारे माहेरची सुद्धा ओढ असते. त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणे फार गरजेचे असते. कारण एकदा का लग्न झालं तर अशा प्रकारे वारंवार माहेरी येऊन राहणे हे कोणत्याही मुलीला शोभत नाही. इथे प्रियाचे इतके काही मोठे भांडणही झाले नव्हते की ती माहेरी येऊन राहिली पाहिजे. मुळात तिच्या स्वभावामुळेच ती अशी येऊन राहिली होती. मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा योग्य प्रकारे आशाताईंसारखं आपल्या मुलीची चूक समजावून तिला सांगितली पाहिजे. नाहीतर जर मुलीची साथ दिली तर तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.